यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी। सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाखांचा दंड। 150 कोटींच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार मुख्य आरोपी। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची मोठी खेळी। बावनकुळेंकडून नवनाथ पडळकरांवर प्रभारी पदाची जबाबदारी। रत्नागिरीतील दाऊद इब्राहिमच्या 4 जागांचा 5 जानेवारीला लिलाव होणार। जवळपास 20 गुंठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव होणार। कोविड घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरच्या मालमत्तांसह लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त। ईडीने 12,24 लाखांची मालमत्ता केली जप्त। महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा। भरत गोगावलेंच्या वक्तव्यावरून दोन्ही गट भिडले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। आमदार वैभव नाईक उपस्थित असतानाच दोन्ही गट एकमेकांना भिडले। रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून वाद। सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही। बडगुजर यांच्या चौकशीतून सगळं सत्य समोर येईल। मंत्री दादा भुसेंची सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका। मुंबईच्या घाटकोपरमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचे भाजप प्रणित साई समर्थ भक्त मंडळातर्फे बॅनर्समुळे माधुरी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा। भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू। 328 नवे रुग्ण। केरळमध्ये सर्वाधिक 265 रुग्ण। देशामध्ये JN1 व्हेरियंटचे आता 2997 सक्रिय रुग्ण।